प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. पुन्हा एकदा की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि आज तर विशेष तुमच्या परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही इतके आनंदी आहात. तुमचा आनंद मी कोणत्या शब्दात कसा प्रगट करून किती झाला हे मला सांगणं शक्य नाही, पण एवढं म्हणणं माझ्या जवळ आहे की आज जो काही आनंद तुम्हाला देव बाप्पाने दिलाय तो आनंद अद्भुत आनंद आहे. आणि मला पण आज माहिती नव्हतं की या आनंदाच्या उत्साहामध्ये देवबाप मला आज हेच ठिकाणी सेवेला पाठवणार हे मला तर बिलकुल माहिती नव्हतं. देवबाप्पाच्या मर्जीच्या बाहेर मी सेवा करतच नाही. देवबाप्पाने दाखवलं हेच ठिकाण, म्हणून याच ठिकाणी मी आलो. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आणि आज सुरुवातीची प्रार्थना आमच्या मौनताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वी निर्माण करत्या माझ्या महान प्रभू परमेश्वरा, दया घ्या. प्रथमतः तुला मी उंचाविते, तुला गौरविते, तुला आदर मान मी देते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर सांभाळून तू ह्या सायंकाळच्या समय आम्हा सर्वांना तुझ्या प्रार्थनेसाठी एकत्रित केलं. प्रभू तुझ्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा, तुझ्या दास सेवेसाठी आले असणं परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वाद कर प्रभू. ते जे काही वचन पेरण्यात माझ्या बाप्पा परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर. आणि वचन सांगत असताना तू तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन त्यांना असू दे प्रभू परमेश्वर. प्रभू ऐकत असताना वचन ऐकत असताना आमचं मनाचा ताबा घे, आमचं मन मोकळं कर आणि त्या मनात ते वचन परमेश्वर रुजलं गेलं जाऊन दे आणि त्याप्रमाणे आम्हाला तू चालण्यास आणि बोलण्यास शिकव प्रभू परमेश्वरा. एवढी लहानशी नम्र विनंती धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिता तू ऐक. आमेन. प्रियांनो, देव बाप्पाचं मन असं आहे ना प्रियांनो, कोणत्या विश्वासणाऱ्याला कोणत्या समयामध्ये कसं आनंदी करायचं ना हे देव बाप्पा शिवाय कोणालाच समजू शकत नाही. आणि देव बाप्पाने जर एखाद्या विश्वासणाऱ्याकड, एखाद्या परिवाराकड जर पाहण्याची अपेक्षा केली आणि त्या विश्वासणाऱ्याने किंवा परिवाराने प्रभूला जर खुश केलं ना, तर प्रभू त्या परिवारामध्ये गुड न्यूज द्यायला वेळ लावत नाही. आता एक गुड न्यूज आलेली आहे, आता दुसरी गुड न्यूज देवबाप लवकरच देण्याची तयारी करणार आहे. पण त्या गुड न्यूजच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती मान्य करणं आग्रहाचं असणार आहे. आणि मग तिसरी गुड न्यूज आमच्या छकुलीताईंसाठी आहे. ती पण गुड न्यूज येणार आहे. बघूया ती गुड न्यूज कशी येत आहे. आणि आमच्या छकुलीताईंना पण देवबाप्पाने सांगितलेलं आहे की काहीतरी करावं लागणार आहे या गुड न्यूज साठी. पण मागील 2 दिवस छकुलीताईंची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना 2 दिवस बायबल वाचता आलं नाही. ते वाचायला सांगितलेलं आहे, हरकत नाही. पण आजच्या दिवसापासून छकुलीताईंनी पण मान्य केलंय की आता मी तो एक अध्याय हमखास वाचणार. प्रियांनो, आम्ही देवाला खुश केलं ना, देवबाप आम्हाला इतका आम्हापासून खुश करतो ना की आमच्या कल्पना नसते त्या कल्पनेच्या पुढे आम्हाला तो खुश करतो. कारण आमच्या देवबाप्पाचा स्वभावच असा आहे. आमचा देवबाप आपल्या विश्वासणाऱ्याला उदंड आशीर्वाद देण्याची अपेक्षा करतो. पण अपेक्षा त्यांच्या पूर्ण होतात जे वचनाला दोष लावित नाही. देव बाप्पाला विश्वासणाऱ्याला खुश करण्याची एक आठ आणि एक हद्द आहे. कुणी जर वचनाला दोष लावला नाही, वचनाविरुद्ध बोलले नाही, कुरकुर केली नाही, त्या वचनाचा अपप्रचार केला नाही, तर देव बाप्पाचं मन त्या विश्वासणाऱ्यासाठी, परिवारासाठी आशीर्वाद देण्याच्या अधीनतेमध्ये राहतो. आणि प्रियांनो, तुम्ही या अधीनतेमध्ये देव बाप्पाला दिसलेले आहात म्हणून पहिली गुड न्यूज तुम्हाला मिळालेली आहे. आता ही गुड न्यूज मिळाली ना, या गुड न्यूजचा भार प्रार्थनेने उतरवायचा.
कारण हे शब्द का देवबाप या समाज बोलू राहिला, कारण अख्ख्या महाराष्ट्राला हे ऐकवलं जाणार आहे. ज्या ज्या परिवारात ज्या ज्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देवबाप जर आशीर्वाद देतो ना प्रियांनो, आणि ज्याला आशीर्वाद मिळतो त्याला जर तो कळतो ना, तर त्याने देवाची प्रार्थना आपल्या घरामध्ये ठेवण्यापासून कधीही आपलं मन कठीण करू नये. पण आशीर्वाद मिळाला असला तर बाकी वेळेला जर तुम्हाला प्रार्थना ठेवायची असली त्याला देवबाप मनाई करत नाही. पण जर आशीर्वाद मिळाला ना, ते गोल्डन प्रार्थना असते, त्याला गोल्डन प्रार्थना म्हणतात. म्हणून आपण त्या प्रार्थनेला काय नाव देतो? उपकार स्तुतीची प्रार्थना आम्ही आमच्या घरात ठेवतो. म्हणजे देवाने जे आमच्यावर उपकार केले आहे ते उपकार आम्ही शब्दशः तसे देव बाप्पाचे फेडू शकत नाही, उतरू शकत नाही. पण ज्या पण परिस्थितीत आम्हाला आमच्या देवाने ठेवले त्याच परिस्थितीतून आम्ही आमच्या देवाचा उपकार स्तुतीने भार उतरवण्याचा प्रयत्न करणार. प्रियांनो, देवाला ना जे देवाच्या उपकाराची आठवण करून देवाला गौरव देण्याच्या इच्छेमध्ये राहतात ना, त्यांच्या उपकाराला देवबाप कधीही विसरत नाही. लक्षात ठेवा, देवबाप प्रत्येकाच्या कार्याकड, प्रत्येकाच्या वागण्याकड, प्रत्येकाच्या कृतीकड बारकाईने लक्ष देतो. म्हणून प्रियांनो, आज जे तुमच्यासाठी वचन आलेलं आहे, ज्या वचनाची तयारी देवबाप्पाने माझ्याकडून करून घेतलेली आहे, त्या वचनाची तयारी याच बोललेल्या विचाराबरोबर आहे. आणि मी जेव्हा संदेश तयार करायला बसलो तेव्हा देवबाप्पाने जो विचार मला दाखवला होता त्याच विचाराला धरून देवबाप थोडक्यात बोललेला आहे. मला वाटत होतं देवबाप थोडं लॉंग मध्ये बोलन, पण देवबाप्पाने थोडक्यात बोलण्याचं मान्य केलं. जाऊया आपण आपल्या वचनाकडे, काढूया वचन. स्तोत्र संहिता 84:4 हे वचन आहे आज आपलं. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. तुझ्या घरात राहणाऱ्याची किती धन्यता. आता घर आम्हाला माहिती असलं पाहिजे. आता वचनात सांगितले तुझ्या घरात राहणाऱ्याची किती धन्यता, पण ते घर कोणतं? ते घर जर माहित असली तर धन्यता कळन. घरच माहिती नसलं तर मग धन्यता कळणारच नाही आपल्याला की ते धन्यता देवबाप कोणत्या शब्दाने प्रकट करतोय, कोणत्या घराची बात करतो माहिती का देवबाप? या घराची बात करतोय देवबाप. आहे ना हे घर. म्हणून देवबाप काय म्हणलं, जरा एक वचन बघू आपण. प्रगटीकरण 3रा अध्याय 20वा वचन. कितवा अध्याय? 3रा अध्याय 20वा वचन. घर बघू आपण. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्यांच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. हे घर, या घराच्या दरवाजावर मी उभा आहे आणि दस्तक देतय. उघडा दरवाजा, मला आत यायचंय. माझ्या बरोबर तुम्हाला जेवण्याची मी आमंत्रित करत आहे. आम्हाला घर, हृदयाचं घर देवबाप म्हणतोय. या घराला देवबाप धन्यतेच्या शब्दाने गौरवित आहे. आणि मग खालच्या भागामध्ये त्याच विषयाला अनुसंगून देवबाप पुढचं विधान करत आहे. प्रियांनो, देव ज्याच्या हृदयात असतो ना त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम नसतात. संकट येतील, संकटाविषयी देवबाप्पाने आम्हाला सूचित केलंय, पण ते संकट कायम स्वरूपी त्यांच्यासाठी नसणार. त्या संकटातून ते बाहेर निघणार. याचे अनेक वचन बायबल मध्ये देवबाप्पाने आम्हाला कळवलेले आहे. प्रियांनो, आमचं हृदय त्यासाठी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्या हृदयाला व्यसनाचा आम्ही
काय म्हणतात व्यसनाचं ठिकाण आम्ही आमच्या हृदयाला केलेलं नसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं व्यसन आमच्या जीवनामध्ये नसलं पाहिजे. थोडक्यात तर देवबाप त्या हृदयात येण्याची अपेक्षा करतो. त्या हृदयामध्ये सर्वांसाठी चांगली करण्याची प्रेरणा इच्छा ज्या हृदयात आहे त्या हृदयाचा देवबाप जास्त आदर करतो. आता काही जणांना आपल्या हृदयामध्ये कोणाविषयी संशय, कोणाविषयी राग, कोणाविषयी द्वेष, कोणाविषयी कपट, कोणाविषयी निरनिराळे वादविवाद काय काय हृदयामध्ये घेऊन चालतात ना. देवबापाला या गोष्टी मुळीच पसंत नाही. तुमच्या हृदयात काय असलं पाहिजे बघूया जरा वाचनातून आपण. गलती करायचं पत्र 5वा अध्याय 22-23 हे आमच्या हृदयात प्रामुख्याने असलं पाहिजे. 5वा अध्याय 22-23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रदमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रियांनो, या गोष्टी ज्यांच्या हृदयात आहे ना तो विश्वासणारा, तो सेवक या भूतलावर सर्वात श्रीमंत आहे. त्याच्या श्रीमंतीचा थांगच लावू शकत नाही कुणी. पण कम्प्लिटली या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजे. प्रत्येकाजवळ काही ना काही गोष्टी असतात, पण आमच्या गोष्टी आम्ही कशा व्यक्त करतो माहिती का? समोर जसा व्यक्ती असेल ना तशी आमची प्रक्रिया आम्ही करायला सुरुवात करतो. स्टँडर्ड असलं ना मग स्टँडर्ड रीतीने, नॉर्मल असलं ना मग नॉर्मल रीतीने. या दुटप्पी स्वभावाचं जे आमचं वागणं एकमेकाबरोबर असतं ना, या वागण्याला ज्या आता बहिणीने वाचलेल्या गोष्टीची काही एक संबंध नसतो. देवाने जसं आमच्याशी प्रीती केलेली आहे, आम्ही त्याच्या वेशी बाहेरच्या त्याच्या नजरेत लायकीचे नसलेले असे होतो. आम्हाला देव बाप्पाने लायकीचे बनवलं. लायकीचं बनवण्यासाठी त्याला आपल्या शरीरातलं रक्त पाणी द्यावं लागलं. तेव्हा आम्हाला त्याने आपल्या स्वरूपाचं आम्हाला बनवलंय. प्रियांनो, आम्ही देवाच्या उपकाराची नेहमी आठवण ठेवली पाहिजे. आज मी जे काय आहे, जे काय माझ्यामध्ये आलेलं आहे ते येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आलेलं आहे. येशू ख्रिस्ताची कृपा आम्ही कधीही विसरली नाही पाहिजे प्रियांनो. आणि जे देव बाप्पाची कृपा तर सोडा, पण वचनाला दोष लावतात त्यांच्याविषयी विचार करा बरं. देवाच्या मनात कशी इच्छा असेल, काय इच्छा घेऊन प्रभू त्यांच्याविषयी विचार करत असन. प्रियांनो, त्या बंधनातून तुम्ही बाहेर निघलात, परत त्या बंधनात जाऊ नका बरं. कुणी तुम्हाला जर फोर्स जरी केलं तरी जाऊ नका त्या बंधनामध्ये. कारण जे कोणतीही संस्था कधीच हे मान्य करणार नाही की बायबलच्या वचनाला दोष लावावा. आणि बायबलच्या आत्म्याने पण कुठेही सांगितलेलं नाही की बायबलच्या एखाद्या वचनाला दोष लावा. त्यामुळं कोणती संस्था कधीच हे म्हणणार नाही की बायबलच्या वचनाला दोष लावा. ते म्हणणार दोष लावू नका. पण मनुष्याचा स्वभाव असा प्रभूला प्रारंभापासून दिसलाय. मनुष्याला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीचंही फार आवड आहे. म्हणून आता म्हणे देवाची आज्ञा मोडली. त्याने जर देवाच्या आज्ञेकड लक्ष काटेकोरपणे दिलं असतं, त्याने कदापिही ते फळ खाल्लं नसतं. हव्वेने जरी खाल्लेलं होतं ना, हव्वेला म्हणलं असतं तू खाल्लंस ना, तुझ्या फळ खाण्याने काही देवाला फरक पडणार नाही, मला फरक पडणार नाही. पण तुझ्या सांगण्याने मी फळ खाणार नाही. मला देवाची आज्ञा, त्या झाडाला शिवू नको, त्याच्या जवळ जाऊ नको, शिवशील तर मरशील, हे मला देव बाप्पाने सांगितलेलं आहे. एवढं उघडरित्या आदामाला सांगूनही आदामाने खुलेआम देवाची आज्ञा मोडण्याकड
स्वतःला नेलं, म्हणून देवबाप आमच्या मनाची परिभाषा त्याला समजलेली आहे की मनुष्याला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीकडे जाणं अतिशय आवडतं किंवा अग्रेसर आहे. त्यामध्ये मनुष्याला एक संधी आहे या गोष्टीतून सुटण्यासाठी. काय आहे बघूया जरा वचनातून आपण. 2 करंथीकराचं पत्र 5वा अध्याय 20वं वचन. म्हणून देव आम्हाकडून विनवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. आमचा समेट ना माणसापेक्षा देवाशी जास्त असला पाहिजे. समेट म्हणजे काय की आमचं जे काय वागणं आहे, जे काय करणं आहे, ज्या पण गोष्टीमध्ये आम्ही भावी जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना देव बाप्पाची मान्यता आहे का नाही याचा विचार करूनच आम्ही त्या गोष्टी करण्याची तयारी दाखवावी. थोडक्यात म्हणजे देवाबरोबर आमचं नातं चांगलं करणं. समेट म्हणजे देवाबरोबर आमचं नातं आम्ही चांगलं करणं. मग ते शारीरिकरित्या पण चांगलंच पाहिजे, आत्मिकरित्या पण चांगलंच पाहिजे. आत्मिकरित्या ज्याचं नातं चांगलं असेल ना, वर स्वर्गामध्ये पटापट तुमच्या नावावर आत्मिक धन जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार. जितकं वर तुमचं आत्मिक धन जमा होणार ना, तेवढे शारीरिक आशीर्वाद या भूतलावर तुम्ही जोपर्यंत प्रभूमध्ये आहात, प्रभू तुम्हाला आशीर्वादाने भरत राहणार. देवबाप बोलून दाखवत नाही, देवबाप करणारा देवबाप आहे. म्हणून प्रियांनो, आमचा समेट प्रभू बरोबर चांगला राहावा यासाठी आम्हाला वचनात राहणं गरजेचं आहे. वचन आम्हाला जे शिकवतं किंवा जे वचन आम्ही वाचतो त्या वचनाप्रमाणे कमीत कमी 30% तरी करण्याचे आम्हाला प्रयत्न केला पाहिजे. 100 पैकी 100 कोणी वचनाप्रमाणे करू शकत नाही, देवाला पण कळत आहे. पण 30% तर आम्ही करू शकतो ना कमीत कमी. 100 मध्ये 30% आम्हाला करणं अवघड आहे का? जर आम्हाला बायबल वाचून 30% करता येत नाही, मग आमच्यामध्ये देवाने कोणता आत्मा ठेवलाय? कोणता आत्मा आम्हाला चालवितोय? देवाचा आत्मा ना आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा बनवतो. फक्त आमची तयारी तशी असली पाहिजे की मला देवाच्या वचनाप्रमाणे बनायचं आहे. आणि जे व्यक्ती देवाच्या विरोधामध्ये अतिशय भयंकर रीते चालतात ना प्रियांनो, देव बाप्पाची त्या देवाच्या विरुद्ध चालणाऱ्याकडे अतिशय प्रेमाची नजर असते. देवबाप कधीच वाईट नजरेने बघत नाही जे देवाच्या विरोधात वाईट करणारे आहेत. वचनाची नाही भाषा बोलू राहिलं, वाईट वागणं म्हणजे देवाला न पसंत पडणारं बोलणं, या वाईट गोष्टीची बात देवबाप करतो. वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया वेगळी आहे. पण शारीरिक जीवनामध्ये एकमेकाचा छळ करणं, एकमेकाची भावना दुखवणं, एकमेकाला त्रास देणं, एकमेकाचं वाईट कसं आम्ही जास्तीत जास्त करू त्यासाठी प्रयास करणं, असे जितक्या पण वाईट गोष्टी असतील, ह्या अशा गोष्टी करणाऱ्या व्यक्तीकडे देव बाप्पाची नजर अतिशय प्रेमाची असते. आता तुम्ही म्हणता बापरे ब्रदर काय बोलू राहिलेत, आणि देवाची प्रक्रिया त्या वाईट करणाऱ्यासाठी काय? आम्ही तर आतापर्यंत दासांच्या मुखातून, सेविकांच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून ऐकलं की जे कोणाचं वाईट करतात त्याचं वाईट होतं. आणि सलमोन राजाने नीती सूत्रात पण तशा अनुषंगाचे काही वचन ठेवलेले. आम्हाला थोडी तरी माहिती आहे या बाबीची. हे दास काय बोलत आहेत? आता हा दास पण त्याचा पुरावा दाखवणार आहे. काढूया आता जे तुम्ही ऐकलंय त्या गोष्टीचा पुरावा समक्ष देवाच्या मुखातून जो पुरावा आपण
ऐकणार आहोत. काढूया प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 4 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. 9 अध्याय 4 वचन. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपल्या बरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा का छळ करीतोस. बघा, जेव्हा शाऊलाने येशू ख्रिस्ताचा प्रकाश पाहिला, शाऊलाला देव बाप्पाचा प्रकाश डोळ्याने पाहता आला नाही. तो प्रकाश इतका पॉवरफुल शाऊलासाठी ठरला की शाऊल जमिनीवर खाली पडला. खाली प्रकाश पाहिला तर तो जमिनीवर पडला. त्याला क्षणभर कळलं नाही, अरे प्रकाशाने मला पाडलं. म्हणून देवाने त्याची भावना ओळखली असन, अरे हा माझ्या सामर्थ्यशाली प्रकाशाने खाली पाडला. याच्या मनामध्ये दुसरे गलत विचार यायला नको. अरे मला चक्कर आली म्हणून पडलो की काय, मला प्रकाशासारखं दिसलं म्हणून मी खाली पडलो. माणसाच्या मनामध्ये काही विचार येतात. म्हणून देव बाप्पाला त्या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता भासली. म्हणून देव बाप म्हणला, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. मग 5व्या वचनात शाऊल म्हणतो, प्रभू तू कोण आहेस. मग येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या येशू ख्रिस्ताचा तू छळ करतोस तोच मी आहे. इतका वाईट वागणारा शाऊल, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात चालणारा शाऊल, एका देवाच्या दर्शनाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. प्रियांनो, देव भेटणं साधारण समजू नका. आज देवाला ना काही विश्वासणाऱ्यांनी, काही सेवकांनी फार साधारण बनवण्याची प्रक्रिया लावली. देव एवढा साधारण नाहीये प्रियांनो. देवाचं अस्तित्व कोणालाच तोलून मापून सांगता येणार नाही की देवाचं अस्तित्व कसं आहे, देव कोणत्या प्रकारचा आहे. शाऊलाची त्या ठिकाणी थोडीशी दिशा भूल होऊ नये म्हणून देव बाप्पाला शाऊलाशी बोलायची गरज पडली. तर सांगा, इतका वाईट शाऊल होता, त्याच्यासाठी देव बाप्पाच्या मनामध्ये किती क्रोध येणं गरजेचं होतं. म्हणून पवित्र आत्मा जे पण विचार सांगतो ना आणि ज्या पण विचाराची परिकल्पना तो व्यक्त करतो ना, त्याला तो वचनाचा पुरावा दाखवतो. म्हणून आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ आत्म्याचा निरोप आहे. तो आपल्या मनाचं काही सांगत नाही. प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद कशातच नाही. जो देवाच्या सानिध्यात राहण्याची अपेक्षा करतो ना, देव बाप्पाने त्यांना एक बक्षीस देऊन त्यांच्या शरीराची तृप्तता केलेली. आणि ती तृप्तता काही क्षणाची केलेली नाही, 24 तासाची तृप्तता केलेली आहे. आणि प्रत्येक दिवशी ती तृप्तता त्यांना अनुभवायला मिळणार. ती तृप्तता फक्त एका दिवसापुरती नाही. बघूया काय देव बाप्पाने देण्याची इच्छा प्रगट केली. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 27वं वचन. 27. मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. देवाजवळ जी शांती ना प्रियांनो, ती शांती कुठंच नाही. जगामध्ये जी शांती आहे ना, ती टेम्पररी शांती आहे. बगीच्यात गेले, बगीचा पुरता आनंद आहे. सिनेमागृहामध्ये गेले, सिनेमागृहामध्ये जेवढ्या वेळ तिथात तेवढ्या पुरती टेम्पररी शांती तुम्ही अनुभवता. एखाद्या मित्रांबरोबर बगीच्यामध्ये जर गप्पा शप्पा मारायला बसले तर तेवढ्या पुरती शांतीचा तुम्हाला थोडासा अनुभव येईल. पण प्रभूकडची जी शांती आहे ना, ती 24 तास तुमच्या बरोबर राहणार. तुम्ही शांत जरी असले तरी ती शांती तुम्हाला शांतीच देणार. म्हणून प्रियांनो, देवाची शांती पण देवबाप त्यांनाच देतो
जे देवाच्या नियंत्रणामध्ये राहून देवाची इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा करतात. पण देव बाप्पाने ना शाऊलाची एक गोष्ट लक्षात ठेवली होती. जरी देव बाप्पाने शाऊलाला एवढा मोठा आशीर्वाद दिला ना प्रियांनो, पण शाऊला विषयी देव बाप्पाने एक गोष्ट आपल्या मनामध्ये ठामपणे बांधून ठेवली होती, किंवा तिचा निर्धार निश्चय केला होता की शाऊल म्हटलेल्या पाऊलाला मला हे करावंच लागेल. आणि ते करण्यामाग देव बाप्पाचा फार मोठा उद्देश होता. हे शाऊलाला पाऊलाला काही वेळेपर्यंत समजलं नाही. 3 वेळेस त्यांनी प्रार्थना केली त्या गोष्टीसाठी. कोणत्या गोष्टीसाठी केली आणि कोणती गोष्ट देव बाप्पाने पाऊलासाठी आपल्या मनामध्ये ठेवली होती ती देव बाप्पाने पूर्ण केली. ती नुसती मनात नाही ठेवली आणि पाऊलाला कळलं, पण पाऊलाला याचा अंदाज लावता आला नाही की हे कुठून आहे, हे कुठून माझ्यामध्ये आलं, याचा पाऊलाला अंदाज लावता आला नाही. म्हणून त्याने प्रभूकडे 3 वेळेस प्रार्थना केली. पण जी गोष्ट त्याच्यापर्यंत आलेली होती ती प्रभूनेच त्याच्याकडे पाठवली होती. हे मात्र पाऊलाला कळलं नाही. बघूया आता वचनातून सविस्तर. 2 कोरिन्थीकरांचं पत्र 12 अध्याय 7वं वचन बघा. 2 कोरिन्थीकरांचं पत्र 12 अध्याय 7वं वचन. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. बघा कोणती भाषेत ना वाचले आमच्या बहिणींनी. सैतानाचा दूत त्याच्या शरीरामध्ये प्रभूने ठेवला होता, त्याला ठोसे मारण्यासाठी. का ठोसे मारण्यासाठी ठेवला होता? कारण देव बाप्पाला शाऊलाची पहिली पार्श्वभूमी माहित होती की हा कोणत्या पार्श्वभूमीतून माझ्याकडे मी आणलेला आहे. त्याने पुन्हा त्या पार्श्वभूमीकडे जाऊ नये म्हणून ते ठोसे मारण्यासाठी एक सैतानाचा दूत त्याच्यामध्ये ठेवला होता प्रभूने. पण पाऊलाने हे ठोसे मारणारा जो होता त्याच्यासाठी 8वें वचनात बघा पाऊल काय करतोय. 8वं वचन वाचा. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. बघा काय म्हणतोय पाऊल. 3 वेळेस त्यांनी प्रार्थना केली. देव बाप्पा मी इतकी तुझी पवित्र सेवा करतोय, इतक्या गावांमध्ये जाऊन अनेक विश्वासणारे तुझ्यासाठी तयार करतोय. देवाच्या राज्यात नेहमी लोकांची भर पडत चाललेली आहे, पण माझ्या शरीरात ठोसे मारणारा हा कोण आहे? हा काढून टाक माझ्यामधून, मला त्रास होतोय याच्यापासून. जेव्हा 3 वेळेस पाऊलाने प्रार्थना केली तेव्हा देवाला पण राहवलं नाही बरं का प्रियांनो. देवाला पण पाऊलाच्या प्रार्थनेची दया आली आणि 9व्या वचनात देव बाप्पाने पाऊलाला उत्तर दिलं त्याच्या प्रार्थनेचं. काय दिलं बघा. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर हवी. म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवीन. आनंदाने मिळवीन. जेव्हा उत्तर मिळालं ना, देव बाप म्हणला माझी कृपा पुरे तुला. तुला ठोसे लागतात ना, लागतात ना. ते म्हणला असं हो लागतात. झालं का तुझं काही नुकसान त्या ठोसेने? म्हणे नाही नुकसान तर झालं नाही, पण ठोसे मला कुणीतरी मारतंय हे मला जाणवत आहे. देव म्हणला ठोसे मारतय ना, माझी कृपा पुरे त्या ठोस्यासाठी. ते ठोसे तुझं काही नुकसान करणार नाही. माझी कृपा त्या ठोस्यांना अडवीत राहील तुझं नुकसान होण्यापासून. पण हे ठोसे तुला खावे लागतील. देवाने पण पाऊलाला सांगितलं नाही
की हे ठोसे मी का तुला मारित आहे. कारण देव बाप्पाला कदाचित वाटलं असेल, बायबल मध्ये लिहिलेलं नाही, काही गोष्टी बायबल मध्ये देवाच्या आत्म्याने लिहिलेल्या नाहीत, त्या गुप्त ठेवलेल्या आहेत. यासाठी ठेवल्यात की त्या अंतिम समयामध्ये विश्वासणाऱ्यांना प्रगट करण्यासाठी ठेवल्यात. कदाचित देव बाप्पाच्या मनामध्ये देव बाप्पाने विचार केला असेल की हा अतिशय वाईट वागण्यातून मी याला आपल्या राज्याकडे घेतलेलं आहे, कदाचित हा पुन्हा त्या वाईट वागण्याकडे जाण्याची प्रवृत्ती दाखवीन. म्हणून देव बाप्पाने त्याच्या शरीरामध्ये ठोसे मारणारा ठेवला होता. त्या ठोसेच्या वेदनांमुळे त्याने आपल्या पहिल्या वाईट स्वभावाकडे जाण्याची कोणती इच्छा किंवा विचार त्याच्या मनात येऊ नये म्हणून ते ठोसे मारणारा होता. आणि त्या ठोसे मारणाऱ्याला रोखण्यासाठी देवबाप म्हणला माझी कृपा तुझ्या बरोबर आहे, तुला त्रास नाही होणार, तुझ्या शरीराला कुठलाही अपाय होणार नाही, पण तुला काहीतरी शरीरात होतंय हे तुला निश्चित कळणार. म्हणून तू 3 वेळेस माझ्याकडे प्रार्थना केली की हे कोण मला ठोसे मारतंय, काढून टाक माझ्यातून. पण देव बाप्पांनी ते काढलं नाही असं वचन आम्हाला सांगतं. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये या मंदिरामध्ये देव जेव्हा राहतो ना तेव्हा या मंदिराची देवाची कृपा मिळणे अगोदर, देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्या अगोदर हे मंदिर किंवा हे हृदय कसं होतं देव बाप याचं पहिलं परीक्षण करतो. त्यारे मी याच्यापर्यंत येण्या अगोदर पर्यंत याच्या हृदयात या मंदिरात काय काय होतं. म्हणून बघा, जो कोणी नवीन विश्वासणारा प्रभूकडे येतो ना, जसा तो प्रभू मध्ये वाढत चालतो ना, तस त्याच्यामधले वाईट जे काही गुण असतात, स्वभाव असतात, ते ऑटोमॅटिकली निघून जायला सुरुवात होतात. आणि मग तो चर्च मध्ये सांगतो पण कधी कधी साक्षी रूपाने, माझ्यामध्ये असं होतं बरं का पूर्वी, पण देवामध्ये आलो माझ्यातून हे निघून गेलं. का सांगतो तो? कारण त्याला अनुभव येतो की माझ्या हृदयात हे वाईट होतं, हे प्रभू येशू ख्रिस्ताने काढलं. आणि साक्ष रूपाने सांगण्याचा उद्देश देवबाप विश्वासणाऱ्याला का देतो? कारण ऐकणाऱ्यांना त्यातून आशीर्वाद भेटावा. साक्ष सांगणं साधारण नाही, त्यातून ऐकणाऱ्यांना कुठं ना कुठं देवबाप काही ना काही आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, याचं ते प्रमाण आहे. म्हणून चर्च मध्ये किंवा हाऊस प्रेयर मध्ये कधी कधी साक्ष सांगितले जातात. प्रियांनो, सर्व गोष्टीचा सार जर म्हटलं ना काय येतो, देवाचं नाव उंच होणं हेच त्या मागचं प्रामुख्याने सार आहे. साक्ष कुणाच्या नावाने सांगतो? कुणी साक्ष जीवनात तयार केली? प्रभूने केली. त्यांनी नाही केली तर सांगता येईल का? म्हणून देवबाप अशाही माध्यमातून आपल्या विश्वासणाऱ्याकडून उंच होण्याची अपेक्षा करतो. आणि जे उंच देव बाप्पाला करण्याची प्रक्रिया दाखवतात त्यांना पण देवबाप आशीर्वाद देण्याची प्रक्रिया करतो. देवबाप नाही म्हणत मी उंच झालो तुम्ही खालीच राहा. देवबाप काही ना काही ऐकणाऱ्यांना पण आशीर्वादाने आशीर्वादित करतो. म्हणून आमच्या हृदयामध्ये जर आमचा प्रभू आहे असं जर आम्हाला वाटतं तर आम्ही प्रामुख्याने आमच्या भावी जीवनामध्ये 2 गोष्टी सांभाळणं महत्वाचं आहे. त्यातली पहिली गोष्ट बघूया, 2 गोष्टीतली पहिली गोष्ट बघूया. स्तोत्र संहिता 147:6. 147:6. परमेश्वर लीनांना आधार देतो, तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. काय वाचलं आमच्या बहिणीने? परमेश्वर लीनांची दाद घेतो. दाद घेतो म्हणजे काय प्रियांनो?
दीनांकड देवबाप लक्ष देतो, दीनांचं ऐकण्याची तयारी दाखवतो, दीनांकड मदतीसाठी येतो, दीनांना हार समस्येतून सोडवण्याची तयारी तो दाखवण्याची नेहमी इच्छा ठेवतो. जेवढं पवित्र आत्मा बोलन ना दीनाविषयी तेवढे वाक्य त्या शब्दाशी संलग्न आहेत. पण आमच्यामध्ये दीनपणा परमेश्वराला दिसणं गरजेचं आहे. आज दीनपणा दाखवलं जातो बरं का. देवाने शब्द जर दिलाय ना तर तो शब्द देव बाप्पाचा खरा शब्द आहे. दीनपणा दाखवला जातो, पण तो दीनपणा परमेश्वराला दाखवण्याऐवजी माणसाला दाखवला जातो. का माणसाला दाखवला जातो? कारण ज्यांच्या मनामध्ये माणसाकडून काही प्राप्त करण्याची इच्छा असते ना, म्हणून तो दीनपणा दाखवला जातो. प्रियांनो, आमचा दीनपणा आम्ही नेहमी आमच्या तारणाऱ्याला दाखवणं गरजेचं आहे. म्हणून देव बाप्पाने एक शब्द दिलेला आहे बायबलमध्ये, काढूया आपण. स्तोत्र संहिता 118:8-9. बघा काय म्हणतोय प्रभू तिथं. 18. हो, 8. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. 9. नाही, सॉरी, 8. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. बघितलं, देव बाप्पाने सरळ सरळ शब्दात सांगितलंय, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. माझ्यावर भरोसा ठेवला ना तर माझ्याकडून तुम्हाला मी ते देईन जे तुम्ही तुमच्या मनामध्ये पण कधी विचार केला नसेल. ते त्याच्या पुढचं मी तुम्हाला देण्याची तयारी करीन. पण तुमचा कम्प्लिटली विश्वास मनुष्याऐवजी माझ्यावर असला पाहिजे. आणि नेमका मनुष्य याच ठिकाणी काही जण या प्रक्रियेला करण्यामध्ये माघार घेतात. ते म्हणतात माणसावर जास्त डिपेंड राहिलं ना ते आमची सहाय्यता करतील. मनुष्य करतो पण सहाय्यता, बरं का, नाही असं नाही, पण मनुष्याची सहाय्यता करण्याची एक हद्द आहे. त्या हद्दीपर्यंत ते सहाय्यता केल्याशिवाय राहत नाही. मग जेव्हा सहाय्यता करणाऱ्याला पण कधी कधी वाटायला लागतं, ते आम्ही काय यांना दरवेळेला सहाय्य करण्याचा ठेका घेतलाय का? हे दरच वेळेस आमच्याकडे सहाय्यतेसाठी जीव राहिले, मग ते पण पळवाटा काढण्याचा प्रयत्न सुरू करतात. यांनो, मनुष्याची देण्याची एक हद्द आहे. देवासारखं मनुष्याला देण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. मग ती मदतीची असू द्या किंवा अन्य कोणत्या गोष्टीची असू द्या, देव ज्या प्रकारे करेल ना त्या प्रकारे मनुष्य थोडक्यात करण्याची तयारी दाखवित नाही. हे प्रामुख्याने प्रभूला तुम्हाला सांगायचंय. म्हणून देवबाप म्हणला की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरी. आम्ही परमेश्वराचा आसरा घेतला ना प्रियांनो, परमेश्वर कधी आमच्या भावनेशी खेळणार नाही. तो आम्हाला कधीही निराश करणार नाही. तो आमच्या विरोधात कधीही चालणार नाही. तो आम्हाला आशीर्वाद कसे द्यावे, कोणत्या समयात द्यावे, या गोष्टीची देव बाप तयारी करतो. म्हणून प्रियांनो, आमचा देव जे करतो किंवा आमच्या देवाजवळ जे आहे ते कोणाजवळ नाही, असं बायबलचं वचन आम्हाला शिकवतं. प्रियांनो, नेहमी आमच्या मंदिरामध्ये आम्ही नेहमी तीन अवस्थेमध्ये प्रभू समोर कसे राहू या गोष्टीचा आम्ही प्रयास केला पाहिजे. आणि तीन राहण्यासाठी आमचं हृदय प्रभूच्या प्रती चांगलं असणं गरजेचं आहे. आणि चांगलं हृदय असण्याच्या प्रती कोणत्या गोष्टी आमच्या हृदयात प्रामुख्याने असाव्या ते गलती करायच्या 5व्या अध्यायाच्या 22-23 वचनामध्ये देवबापाने आम्हाला कळवले आहे. प्रियांनो, देवबाप निश्चित आशीर्वाद देतो.
पण देवबाप निश्चिततेने मनुष्याकडून पण काही करून घेण्याची अपेक्षा ठेवतो. तुम्ही हे करा, मी तुमच्यासाठी ते करेन. तुम्ही जर नाही केलं तर मग थांबा, वाट बघा आशीर्वादाची. प्रार्थना अशी आमची असली पाहिजे की प्रार्थनेचं उत्तर आम्हाला तक्षणी जरी नाही मिळालं ना, पण आमच्या विश्वासाप्रमाणे देवबाप कधीतरी आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल ही अपेक्षा आमच्या हृदयात ठेवून आम्ही देवासमोर प्रार्थना केली पाहिजे. आणि देवाने पण आमच्या प्रार्थनेला प्रार्थनाच म्हणलं पाहिजे. काही जणांच्या प्रार्थनेला देवबाप प्रार्थना म्हणत नाही बरं का बायबल मध्ये. माझ्याजवळ पुरावा आहे की देवबाप काही जणांच्या प्रार्थनेला प्रार्थना म्हणत नाही. कुठं दिलंय बघूया जरा वचनातून. नीतिसूत्रे 28वा अध्याय 9वं वचन बघा तिथं काय लिहिलंय. 28वा अध्याय 9वं वचन. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. काय म्हणतोय देवबाप? धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो, काय म्हटलंय? धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो. कान बंद करतो. नाही मला नाही ऐकायचं बाबा, नाही मला ऐकण्याची इच्छा नाही. मग देवबाप म्हणतो तुझी प्रार्थना पण माझ्यासाठी वीट आणणारी आहे. आमचं वागणं, आमची प्रतिक्रिया चांगली असली तर आमच्या प्रार्थनेला देवबाप मान्यता देईन, असं देवबापाला त्या वचनातून आपल्याला कळवायचंय. म्हणून आमचं मन नीट असलं, आमच्या हृदयात जर व्यवस्थितपणा असला, आमचा स्वभाव दीनपणाचा असला तर देवबाप आमच्या प्रार्थनेला कधी वीट आणणारी प्रार्थना म्हणणार नाही. आम्ही प्रार्थना केली जरी तक्षणी उत्तर नाही आलं, काही दिवसांनी का होईना तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर खात्रीने मिळणार याची शाश्वती देवबाप देतो. आणि जर तसं तुमचं वागणूक नसली मग वचन सांगतं की तुमची प्रार्थना वीट आणणारी आहे. म्हणून विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये ठरवायचं की माझी प्रार्थना देवबाप ऐकणार आहे किंवा नाही. जर ऐकणार असेल तर धन्यवाद, जर ऐकत नसला तर त्याने वचनाप्रमाणे शोध घेणं गरजेचं आहे की देवबाप माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष का करत आहे, माझी प्रार्थना धूपासारखी देवबापाला का वाटत नाही, माझ्या प्रार्थनेला देवबाप धूप न समजता काय समजतो ते जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्राकडे कधीही दुर्लक्ष करू नये. प्रियांनो आज तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत किंवा मिळणार आहेत ना, त्याचं मुख्यत्वे कारण हे आहे की तुम्ही बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष न लावण्याच्या अधीनतेमध्ये स्वतःला आणलंय, म्हणून आशीर्वाद आलेला आहे. या दासाने पण फक्त सांगितलं होतं नेहमी वचनातून आणि विचारातून की देवबाप जर तुमच्या घरात भेटायला येतोय ना तर तो आशीर्वाद घेऊन येत आहे. पण देवबाप्पाने आणलेले आशीर्वाद पुन्हा तसे आपल्या बरोबर घेऊन जाऊ नये. म्हणून देव जे सांगतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ते ऐकण्याच्या तयारीमध्ये आमच्या छकुलीताई देखील आहे. आमच्या छकुलीताई माग नाही बरं का. ठीक आहे, त्यांची तब्येत 2 दिवस ठीक नव्हती, देवबाप्पाला कळतं. प्रियांनो जे देवासाठी करतात ना देवबाप त्यांच्यासाठी निश्चित काही करतो बरं का. देवबाप कधी कोणाचं कर्ज आपल्या डोक्यावर ठेवीत नाही. म्हणून तो वचनात म्हणला मी कोणाचा ऋणी राहत नाही, मला ऋणी राहणं आवडत नाही, मी प्रत्येकाचं ऋण उतरवणारा आहे. पण आम्ही ऋण केलेलं असलं तर ऋण उतरणं आमचं. ऋण केलंच नाही तर मग देव कोणतं ऋण उतरवायसाठी येईन तुमच्याकडं?
म्हणून आम्ही बायबलमध्ये जर राहिलो तर देवबाप आमच्यामध्ये राहील. आम्ही बायबलमध्ये नाही राहिलो, देवबाप म्हणतील चल तुला जसं चालायचं चल. मग उपदेशक 11:9 मध्ये सांगितले देवबापाने, हे तरुणा तो आपल्या तारुण्यामध्ये आनंद कर, नजरेस येईल तसं वाग, तुला जे दिसल तसं कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या सगळ्या गोष्टीचा झाडा झडती मी घेणार आहे. देवबापाने इशारा देऊन ठेवलाय वचनामध्ये. प्रियांनो, देवाचे दास पण तुम्हाला देवामध्ये सक्षम बनवण्यासाठी देवाचा आत्मा पाठवतो दासांना. देवाचे दास असाच नाही वेळ घालवायला, चला मी सेवक आहे. काही जणांना परिवारांना वाट काय नाही सेवक आहे तो, यांना प्रार्थनेला यावंच लागल ना, जर नाही आले तर मग यांची सेवकपणाचा अधिकार व्यक्त कसा होईल. यांनो, सेवकाकडे पाहणं शेवटच्या समयापर्यंत चांगलंच असलं पाहिजे. काही जणांचं सेवकाकडे पाहणं विपरीत तऱ्हेचं होऊ लागलेलं आहे. आणि याचं प्रामुख्याने कारण देवबापाने मत्ते 24:21 वचनामध्ये ते प्रगट केलंय की जगाच्या स्थापनेपूर्वी आले नाही असे भयंकर दिवस त्या समयात येतील. म्हणून अशा गोष्टी होऊ राहिलेल्या आहेत. कधीही देवाच्या विरोधात कोणताही निर्णय तुम्ही आपल्या मनामध्ये आणू नये. नेहमी वचनाप्रमाणे स्वतःला लीन दीन नम्र ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही राहिले ना प्रियांनो, तुमच्यासारखं शारीरिक आशीर्वादित आत्मिक आशीर्वादित कोणीही नसणार. शारीरिक जीवनामध्ये आनंदाने देवबाप तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही, आणि वर गेल्यावर तुम्हाला मुकुट दिल्याशिवाय तो राहणार नाही. प्रगटीकरण 3:11 वचनामध्ये सांगितलंय मग की तुझा मुकुट कुणी घेऊ नये, तुझा मुकुट कोणाला घेता येऊ नये, म्हणून तू सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे माझ्या समोर नित्याने चालण्याचा प्रयत्न कर. आणि प्रियांनो, ज्याच्या जवळ जे आहे ना ते कुणीही काढून घेऊ शकत नाही. देवाने दिलेल्या गोष्टी कोणाला हिसकावता येणार नाही, पण दिलेल्या गोष्टी ज्याला मिळाल्या त्यांनी ते सांभाळणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यांनी सांभाळलं नाही ना, मग सैतान तर गरजणाऱ्या सिंहासारखाच आहे, तो कोणाला गिळावं हे शोधत फिरतोय आज. यानो, त्याच्यापासून वाचण्यासाठी देवबापाने आम्हाला इतके मधासारखे गोड वचन आम्हाला बायबलमध्ये ठेवले. आता आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने वचन वाचण्याची देवाकडे तयारी दाखवली पाहिजे. काही जण नुसतं वाचायचं म्हणून वाचतात वचन. जे ज्या दृष्टिकोनातून बायबल वाचण्याची तयारी करतात ना, त्याच दृष्टिकोनातून त्याला प्रतिफळ मिळतं. तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून वाचा, तुम्हाला चांगलेच आशीर्वाद मिळतील. तुम्ही वाचायचं म्हणून वाचलं ना, देवबाप मग त्या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही. त्याने वाचनाचा सन्मान नाही केला, उगाच वाचायचं म्हणून वाचलंय. देवाला सगळं कळतं, म्हणून तो मन आणि अंतःकरण ओळखणारा देव आहे. तुम्ही कसं माझ्यासाठी काय कृती करता. तर चला आपण दुसरा विचार बघू. पहिल्या विचारातून देवबाप फार बोलला. आता दुसरा विचार, 2 कोरिंथीकरांचं पत्र 5वा अध्याय 18वं वचन. एक ज्याला दीन बनायचंय त्याच्यासाठी हे महत्वाचं. 5वा अध्याय 18वं वचन. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. आमच्या जवळ समेटाची सेवा असली पाहिजे. समेटाची सेवा म्हणजे काय? समेटाच्या सेवेला एक मर्यादा नाही, अनेक मर्यादेमध्ये ही समेटाची सेवा आहे. यांनो, एखादा जर देवापासून दूर गेलेला असला
त्याला देवाकडे जो आणतो ना तो सर्वात मोठा आशीर्वादित देवाच्या नजरेत आहे. आणि जो देवाकडे येतो ना तो काही कमी आशीर्वादाचा नाही असं नाही, तो पण तेवढ्याच आशीर्वादाचा हकदार आहे. आमच्या जीवनामध्ये देवाला आवडणारे समेटाची आम्ही सेवा केली पाहिजे. देव त्याला आनंदित समजतो हे मान्य मला. ही समेट ती समेटाची सेवा आम्ही करणं गरजेचं आहे. आणि समेटासाठी आता पहिल्याच याच्यामध्ये देव बोलला की तुमचं हृदय चांगलं पाहिजे, तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्याची वृत्ती असली पाहिजे. या गोष्टीशिवाय तुमच्यामध्ये समेटाची चांगली प्रक्रिया करण्याची प्रक्रिया येणारच नाही. प्रियांनो, जो दास समेटाची सेवा एखाद्याच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, तो दास, तो विश्वासणारा देवाच्या नजरेमध्ये गोल्डन आहे. गोल्डन. माणसाच्या नजरेत तो कसाही असो पण देव त्याला म्हणतो गोल्डन आहे, प्युअर सोनं आहे. कारण याने दुरावलेल्या, दुःखी झालेल्या विश्वासणाऱ्यांना देवाशी त्याचा मेळ घालून दिलाय आणि देवाच्या आचरणामध्ये आणण्याची त्यांनी प्रक्रिया केली. म्हणून समेटाचा शब्द देव बाप या ठिकाणी म्हणतोय, तुमच्या जवळ समेटाची सेवा असावी. आज फार जण समेटाची सेवा करण्यापासून स्वतःला दूर दूर करत चाललेत. प्रियांनो, कधीही देवाच्या वचनाची आमच्या जीवनातून हेळसाळ झाली नाही पाहिजे. आम्ही देवाचा नेहमी आदर, देवाचा नेहमी सन्मान आमच्या बोलण्यातून नाही, आमच्या कृतीतून आम्ही व्यक्त करणारे असलं पाहिजे. प्रियांनो, आणखी एक गोष्ट देव बाप सांगण्याची अपेक्षा करतोय आणि अगदी थोडक्यात देव बाप ते सांगण्याची इच्छा ठेवतोय. या सर्व गोष्टीला बोलून मापून आपल्या जीवनामध्ये साध्य जर करण्याची इच्छा असेल तर योगाच्या जीवनाकडे नेहमी लक्ष देण्याचा प्रयत्न करा. योगाने आपल्या भावी जीवनामध्ये देवाला कसा संतोषवित ते देव बाप्पाने सैतानाला दाखवून दिलंय. इतका वाद घातला सैतानाने परमेश्वराशी, पण परमेश्वराला योगाबद्दल कॉन्फिडेंट होता की सैतानाने कोणत्याही हातीपर्यंत योगाला छळलं तरी योग माझ्या विरोधात जाणार नाही. पण सैतानाला वाटत होतं की मी योगाला छळलं तर योग परमेश्वराला सोडून देईन किंवा परमेश्वराच्या विरोधात तो वाईट प्रक्रिया करण्याची अपेक्षा व्यक्त करेल. योगाने असं काही केलं नाही, पण योगाने काही प्रश्न देव बाप्पाला जरूर विचारलेले आहेत की मी चांगलं करूनही माझं एवढं वाईट कशाबद्दल झालं, मी असं काय वाईट केलं म्हणून इतकं वाईट तू माझं केलं परमेश्वरा. त्याने डायरेक्ट परमेश्वराची हे संभाषण केलं. त्याला वाटत होतं की माझी ही अवस्था परमेश्वराने केली, पण योगाला याची कल्पना नव्हती की सैतान त्याची परीक्षा घेत आहे. योगाला जर याची कल्पना असती ना त्याने कधीच परमेश्वराशी प्रश्न विचारण्याच्या माध्यमातूनही बोलला नसता. कारण जे संभाषण योगाला माहिती नव्हतं परमेश्वराचं आणि सैतानाचं, त्यामुळं योगाची फसगत झाली आणि त्याने परमेश्वराला प्रश्न विचारले असं अनेक अध्यायामध्ये दिलंय. पण 40व्या अध्यायामध्ये त्याने केलेल्या सर्व देवाला न पसंत पाडणाऱ्या गोष्टीचा त्याने कबुली जबाब दिला आणि तो म्हणला मी परमेश्वराशी बोलण्याची हिम्मत केली किंवा साहस दाखवलं. या गोष्टीने त्याने आपली नम्रता
परमेश्वरासमोर कबूल केली प्रियांना. जीवनात पाप होतील आमच्या, पण आम्हाला कबूल करण्याचा आत्मा आमच्यामध्ये नेहमी ठेवा प्रियांनो. पश्चाताप करण्याची वृत्ती नेहमी ठेवा. क्षमा मागण्याचं धाडस तुमच्यामध्ये सदैव राहू द्या. तर ख्रिस्तामध्ये तुमचा प्रवास आनंदाचा होणार आहे. म्हणून बायबल काही एकाच गोष्टीला प्रमाणित करतं का? इतकं जाड बायबल मध्ये एकच गोष्ट दिली का? अनेक गोष्टी या बायबल मध्ये दिल्यात, आणि या गोष्टी आम्ही आत्मसात करावं म्हणून देवबाप म्हणतो 24 तासामध्ये एक अध्याय वाचण्याची तयारी तुम्ही मला दाखवा. देवबाप एक अध्यायाने सर्वात जास्त संतुष्ट होतो, कारण एक अध्याय जो वाचणारा ध्यान देऊन वाचन ना, तोच वाचक 5 अध्याय ध्यान देऊन वाचू शकत नाही. त्याला असं वाटतं 5 अध्याय मी लवकर लवकर कधी समाप्त करीन. पण एक अध्याय वाचणाऱ्याला कळतं समजण्याच्या उद्देशाने मी हे वाचन करीन. म्हणून देवबाप्पाची इच्छा ही आहे की एक अध्याय तुम्ही कमीत कमी 24 तासामध्ये वाचणारे व्हावे. आणि जे अशा प्रकारे आहेत ना प्रियांनो, ते देवाच्या नजरेमध्ये आशीर्वादाचे पात्र बनत चाललेले आहेत. देवबाप्पाने त्यांच्या वाचनाकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. म्हणून जे कोणी अंतिम समयामध्ये बायबल वाचत नसतील त्यांनी आजपासूनच बायबल वाचण्याचा निश्चय करावा की मी आजपासून बायबल वाचणार. यांनो, देवाकडून आशीर्वाद मिळण्याची घटिका कोणत्याही समयापासून आहे. इथं मर्यादाच नाही आशीर्वाद देण्याला. कुठूनही तुम्हाला आशीर्वाद द्यायची प्रक्रिया देवबाप देण्याविषयी तयार आहे, पण तुम्ही तसं करण्याची तयारी प्रभूला दाखवता का हे महत्वाचं आहे. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन बघू आणि मग मी या ठिकाणी थांबणार आहे. त्यासाठी काढूया नीतिसूत्रे. अतिशय महत्वाचं वचन, फार महत्वाचं वचन, शेवटचं वचन, 7वा अध्याय 2रं वचन. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. कोण याप्रमाणे देवासमोर आज स्वतःला आणण्याची तयारी दाखवेल? देवाची पहिल्यापासून आज्ञा पाळ हीच मनुष्याला सांगण्याचा हेतून उद्देश देवबाप्पाने ठेवलाय. एदेन बागेत आदम होता, त्याला पण आज्ञा दिली होती मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. सांगितलं होतं परमेश्वराने, हवेला नव्हतं सांगितलं, पण आदमाला म्हटलं होता बागेतल्या येथेच झाडाचे फळ तू खा, पण बागेमध्ये मध्ये असलेल्या झाडाजवळ जाऊ नको, त्याला शिवू नको, त्याचं फळ खाऊ नको. पण आदम नेमकं त्याच्या विरोधात जाऊन त्याने त्याच झाडाचं फळ खाल्लं, आणि त्या फळाचा परिणाम काय आहे ते आम्हाला थोडक्यात देवबाप्पाने बायबलच्या वचनातून समजावून सांगितलेला आहे. राहिलेला परिणाम कदाचित आम्हाला वर गेल्यावर देवबाप दाखवेल. काही गोष्टी देवबाप्पाने त्या बागेमध्ये पाप झालेल्या गोष्टीचा परिणाम आम्हाला समजून दिलेला नाही बरं का. जेवढा देवबाप्पाला आवश्यक वाटला तेवढा देवबाप्पाने कळवल्याशिवाय आम्हाला राहिलं पण नाही. पण अतिशय भयंकर अशा गोष्टी आहेत त्या देवबाप्पाने आजही गुप्त ठेवल्या. आणि ज्या देवबाप्पाला वाटतं ना की या गुप्त गोष्टी प्रगट केल्या तर माझ्या विश्वासणाऱ्याची हानी होईल, म्हणून त्या गोष्टी पवित्र आत्मा सेवकाच्या मुखातून प्रगट करत नाही. पण जे देवबाप्पाला गुप्त गोष्टीतून सांगण्याची अपेक्षा आहे ना, त्यातून विश्वासणाऱ्याला आशीर्वाद मिळणार. म्हणून तो कलसे 1:26 मध्ये म्हटलाय, पिढ्यान पिढ्यान युगान युग ज्या गुप्त गोष्टी मी ठेवल्यात माझ्या मनात त्या मी माझ्या पवित्र सेवकाच्या मुखातून प्रगट करेन. प्रियांनो, देवबाप जे पण करतो ना आमच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून करतो. आमची हानीच्या दृष्टिकोनातून देवबाप कोणतंच कार्य
आजही आमच्यासाठी करण्यासाठी तयार नाही. किती देवाच्या मनामध्ये आमच्यासाठी आदर आहे प्रियांनो. तो देव जर आमचा एवढा आदर करतो तर आम्ही किती आदर केला पाहिजे, किती आदर आमच्या जीवनातून झाला पाहिजे. पण आज आहे का आदर देव बाप्पाचा? आज काय चाललंय? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला खुलेआम काही पण बोललं जातंय, पुढेही बोललं जातंय. चर्च मध्ये, मीटिंग मध्ये, घरामध्ये, या अन्य ठिकाणी नाही. ते वचन योग्य नाही, ते वचन ओनली जीसस आहे, ते वचन खोट्या संदेशाचं आहे, ते वचन सांगणारा नरकात जाणार आहे. देवबाप आपल्या सेवकाला नरकाची सुवार्ता सांगायसाठी पाठवेल काय? एवढा देवबाप आमच्यासाठी क्रोधित झालाय काय? यांनो, देवाच्या विरोधात असे अपशब्द ऐकून मनुष्याला ते सहन होत नाही. देवाला सहन होतील का? म्हणून देवाने वर न्याय ठेवले त्यांच्यासाठी. इथं करा तुम्हाला काय करायचं ते. म्हणून सेवकांना पण देव बाप्पांनी ठेवलंय. जा माझ्या दासा सांग, जे ऐकतील ते वाचतील. वाचनात तेच सांगितलंय ना, माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझ्या आज्ञा नाही पाळल्या तर तुला अंगणामध्ये बसावं लागेल, तुला स्वर्गात घेता येणार नाही. मला तू किती म्हणला, मी फार संदेश दिले, फार चमत्कार केले, फार मत कृत्य केले, तुझ्यासाठी आयुष्यभर सेवेमध्येच राहिलो, तरी मी तुला स्वर्गात घेणार नाही. का घेणार नाही? कारण तू माझ्या वचनाला दोष लावित होता. आज वचनाला दोष लावणाऱ्यांना जेव्हा समजेल ना की या वचनाला दोष लावण्याचा परिणाम काय आहे, तेव्हा त्या वचनाला दोष लावण्याचं थांबलं जाणार आहे. पण आज कुणी त्या वचनाकडे एवढं लक्ष देत नाही. काय जण तर म्हणतात ते रेफरन्स सांगू नका आम्हाला तो रेफरन्स ऐकण्याची इच्छा होत नाही, तर पुढच्या गोष्टी आम्ही ऐकण्याची कधी तयारी दाखवू. त्यामुळे जो सिरियसली त्या वचनाविषयी विचार करेन, देवाकडे प्रार्थना करेन की देव बाप्पा हे वचन कशासाठी आहे, या वचनाचा रिअल खरा अर्थ काय आहे. पहिलं वचन दिलं, दुसरं वचन आणलं, काय तुझ्या मनात काय आहे मला सांग. जो आत्मेने खरेपणाने विश्वासाने देव बाप्पाकडे त्या वचनाचा अर्थ मागण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा करेल, देवाचा आत्मा कधी त्यांना निराश करणार नाही. शब्दशः त्या वचनाचा खरा अर्थ काय आहे देवबाप त्यांना कळवेल. आणि ज्यांना कळवलंय ना प्रियांनो, त्यांनी सर्व सोडून दिलं आणि त्या वचनात आलेत आणि त्या वचनाची सेवा करतात. या गोष्टीला स्वतः मी साक्षीदार आहे. जेव्हापासून मला या वचनाचा देव बाप्पाने अर्थ सांगितलाय, तेव्हापासून याच वचनाची सेवा करण्याचा मी निर्धार केलाय. आजपर्यंत याच वचनाची सेवा मी करतो. सगळं त्यागलं प्रियांनो. मी संस्थेचा पगार, संस्थेचं सगळं काय नाही पाहिजे मला. माझा देव मला चालवेल आणि मी फक्त प्रभूवर अवलंबून प्रभूची सेवा करतोय. कारण माझ्याजवळ आहेच नाही काही. वचन देणं हे पवित्र आत्म्याचं काम आहे. मला पवित्र आत्मा चालवतो म्हणून मी वचनातून आपल्याशी बोलत आहे. आत्मा नाही बोलत तर मी काय संदेश सांगणार होतो, मला किती वेळ सांगणार. आणि जो संदेश सांगतो योग्य रीतीचा असेल याची खात्री असणार का? पण पवित्र आत्म्यातून असल्यावर तिथं या शांतीला कुठलंही जागा राहत नाही. म्हणून प्रियांनो, जे तुम्ही ऐकतात ना त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवा. देव बाप्पाने ना आशीर्वाद देण्याची फक्त प्रस्तावना तुम्हाला दाखवली, ही फक्त प्रस्तावना तुमच्यासाठी ठेवली. अजून पुस्तकाचा जे आतला मुख्य भाग येतो तर अजून देव बाप्पाने सुरू नाही केला. ही प्रस्तावना दाखवली फक्त. प्रस्तावनेत जर एवढा आशीर्वाद आहे तर लेखकांनी जे काही लिहिलेलं आहे त्याच्यात किती आशीर्वाद असेल. म्हणून देवाशी नम्र राहण्याचा सदैव प्रयत्न करा. देवाच्या वचनाच्या विरोधात जाण्याची प्रक्रिया भावी जीवनामध्ये कधीही आपल्यामध्ये न आणण्याचा निर्धार करा. म्हणून आजच्या या छोट्याशा वचनातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ.
आम्ही चालू राहू दे बरं. प्रियांनो, देवबाप पुन्हा एकदा अतिशय गंभीररित्या आपल्याशी बोललेला आहे. तुम्ही वचन कसं घेता, कसं आत्मसात करता हे मला माहिती नाही, परंतु पवित्र आत्म्याने प्रत्येकाला पाहिलंय. ज्याने जेवढं वचन ऐकलंय ते किती आत्मसात करण्याच्या हेतूने ऐकलंय, उगाच ऐकण्याचं म्हणून ऐकण्याच्या हेतूने ऐकलंय. कधीही देवाच्या शब्दाला कोणत्याही गलत रीतीने आपल्या जीवनामध्ये यूज करू नका. देव जे सांगतो ना, आशीर्वाद देण्याच्या हेतूने सांगतो. म्हणून जे वचन आज तुम्ही ऐकलंय त्या वचनाप्रमाणे भावी जीवनामध्ये काही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्या गोष्टी तुम्ही करण्याच्या तयारीत राहाल त्यावेळेस कदाचित तुमचा विरोध पण होईल. देवाला समजता पुढच्या गोष्टीचं, पण जो पण विरोध तुमच्यावर होईल त्यांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लूक 12:12 या वचनाप्रमाणे जे कोणी तुम्हाला देवापासून विभक्त करण्याच्या तयारीने येणार त्यांना या वचनाप्रमाणे उत्तर देण्याची आजपासून तयारी करा. कारण आशीर्वाद देवाशिवाय कोणाही जवळ नाही. हे विशेष करून आजच्या संदेशाचा मुख्य बोलण्याचा देव बाप्पाचा हेतू उद्देश होता. म्हणून शेवटची प्रार्थना किरण आपल्यासाठी करते. पवित्र पवित्र अतिपवित्र विश्वाच्या सृष्टीच्या निर्माणकर्ते प्रभू तुला धन्यवाद. तुला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो या दिवसासाठी प्रभू. तुझी उपकार मानतो महान देवा. आणि आजच्या दिवसामध्ये प्रभू आम्हाला तू चालत असताना परमेश्वर आम्हा प्रत्येकाची काळजी तू घेतलेली आहेस. आमचं प्रत्येक ठिकाणचं जाणं येणं तू आशीर्वादाचं केलंस प्रभू. सर्व धोके अपघात संकटापासून रक्षण केलंस प्रभू. आणि पुन्हा एक वार प्रभू तुझ्या वचनामध्ये तुझ्या ज्ञानामध्ये प्रभू आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलंस. तुझ्या सेवकातर्फे परमेश्वरा एक सुंदरसं वचन आमच्या काने तू पाडलंस परमेश्वरा. तो स्वर्गीय मानना प्रभू ग्रहण करत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाचे अंतःकरणाची झाडा झडती घे देवा. ते वचन प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला फळ देणार असं तू कर. कारण देवा तू आमचा अंतःकरण चाचवणारा आमचा जिवंत देव बाप आहेस प्रभू. तू वरून आमचं अंतःकरण जाणत आहेस परमेश्वरा. प्रार्थना करतो आम्हा प्रत्येकाला तुझ्या कृपेने तुझ्या दयेने आम्हाला चालव अशी तुला मी प्रार्थना करतो. आणि म्हणून परमेश्वर आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी प्रभू लाभदायक ठरेल आमचा विश्वास आहे. कारण देवा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे ते वचन आमच्याशी तू बोललेलं आहे प्रभू. प्रार्थना करतो परमेश्वरा. आज तुला विशेष अशा धन्यवाद देतो प्रभू की आज माझ्या परिवारामध्ये प्रभू तू एक आनंदाचा क्षण प्रस्थापित केलास प्रभू. ही तुझी दया तुझी कृपा आहे प्रभू. कारण देवा आम्ही प्रत्येक जण पापी आहोत. आम्ही प्रत्येक जण परमेश्वरा टाकाऊ आहोत परमेश्वरा. आम्ही दीन दरिद्री आहोत प्रभू. पण तरी देखील प्रभू आम्हा प्रत्येकाची तू काळजी घेतोस. आम्हा प्रत्येकाला तुझ्या कृपेने चालवतोस प्रभू. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि म्हणून प्रभू आजचा अक्षर प्रभू आमच्यासाठी तू आशीर्वादाचा केलास. जे बाळ आमच्या कुटुंबामध्ये प्रभू आज तू आम्हाला एक धन म्हणून एक दान देणगी म्हणून आम्हाला तू दिलेला आहेस परमेश्वरा. परमेश्वरा त्याचं संगोपन करत असताना आम्हा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. तुझं ज्ञान तुझा गौरव करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आणि देवा आम्हा प्रत्येकाला तुझ्या हाती घे अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. तुझे सेवक परमेश्वरा त्यांना तुझ्या हाती सोपवतो. त्यांचा इतरत्र जाणं येणं तू आशीर्वादाचं कर. वचनाद्वारे प्रभू त्यांची तू भेट घेत जा. त्यांच्या संगती बोलत जा प्रभू अशी तुला मी विशेष मध्यस्थी करतो. आणि देवा विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही संकट आहे प्रभू हे तू जाणून आहेस परमेश्वरा. आज तुला त्यासाठी मी मध्यस्थी करतो प्रभू. ते सर्व संकटाचं निवारण तू कर. कारण ते सर्व संकट परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी आहेस परमेश्वरा. पण परमेश्वरा त्यांच्या मार्गात तू हो. त्यांच्या विचाराला स्पर्श कर.
आणि देवा ते संकटापासून प्रभू ते कुटुंब तू अलिप्त असं कर, अशी तुला मी मध्यस्थी करतो देवा. देवा आता ते इच्छितस्थळी जात असताना त्यांची संगती सोबतीने तू राहा. परमेश्वरा गाडीचा ताबा तू घे, सर्व धोके अपघात संकटापासून त्यांचं रक्षण करून प्रभू त्यांना तू सुखरूप घरी घेऊन जा, अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो देवा. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू मी तुझ्या रक्षणे हाती सोपून हे लहान नम्र प्रार्थना आमचा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मागतो, म्हणून पिता तो आहे. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील स्वर्गातील पित्या, पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त जय जयकार. आमेन. आमेन.